कोणी खाऊ घेत होतं, कोणी खेळणी घेत होतं, पण या मुलाचं लक्ष वेधलं ते एका पुस्तकाच्या दुकानाने. तिथं गेले आणि त्यांनी आजचे विज्ञानाचे प्रयोग या नावाचं पुस्तक घेतलं. तर तिथला दुकानदार बोलला की तुझ्याकडे पैसे नाही, तू हे पुस्तक घेऊ शकते. विज्ञानाचं वेगवेगळे प्रयोग समजावून सांगते की आजीच्या लॉगिनने सांगितले असते का? हे 5 वर्षाचा मुलगा आज प्रयत्न करतो. साताऱ्यामध्ये सांगायचं म्हटलं का व्यक्तिमत्व घडता हे फार कठोर परिश्रमातून करतात. माणसामध्ये जेव्हा खरोखर खरा विचार त्याचा अंतकरणामध्ये जेव्हा जागा व्यापतो ना तेव्हा बाबासाहेब करतात. त्या सातारा गावामध्ये त्यांना इतका त्रास दिला अत्यंत भयंकर. तेव्हा त्यांची आई पण आजारी होती. तर त्या आजारपणातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. आई आजारी असताना आईचा इलाज करण्यासाठी कुणी यायला तयार नव्हतं आणि वडील आईचे उरलेले दागिने घेऊन इकडे तिकडे भटकत होते की पैशाची काहीतरी व्यवस्था करू, आपण आईचा काहीतरी इलाज करू. असं चालू असताना त्यांचे ते सगळे भावंड गावात पूर्ण फिरत होते, प्रत्येकापाशी जात होते की आमची आई खूप आजारी झाली, तुम्ही कृपया त्यांचा इलाज करण्यासाठी चला. 2 वैद्यांनी डायरेक्ट नकार दिला, येण्यास मना दिला. त्यामध्ये एका वैद्याला त्यांची दया आली आणि ते भीमरावांसोबत आणि 4 भावंडांसोबत आईच्या इलाजासाठी निघाले. आईच्या इलाजासाठी आल्यानंतर गावाच्या मध्यावर आले आणि तिथं बसणारे टवाळखोर लोक असतातच. सगळे लोक त्या वैद्याला हात सुटले, अरे तू कुठं चाललाय? यांच्या घरी कुणी जात नाही, तिथं तू इलाज करायला चाललाय का? एकदम कळवळून एकदम विनंती करत होते की त्यांना असं वाटत होतं का आपल्या आईला आता काहीतरी वाढवा, म्हणजे आजार खूप भयंकर आहे आणि याच्यामध्ये काहीतरी वाढवा होऊ शकतो नव्हती, हे विनंती करत होते. आणि इकडे वडील सावकाराकडे जेव्हा गेले तर भीमराव आपल्या कर्तृत्वाने आणि बुद्धीने पूर्ण गावामध्ये आणि शाळेमध्ये प्रसिद्ध होते आणि त्यांच्यावरती एक आठ टाकली की तुम्ही भीमरावाचं शिक्षण बंद करा, तेव्हा मी दागिने ठेवून घेईन. हे जर तुम्हाला मान्य असेल तरच मी तुम्ही आता तुमच्या पत्नीचा विचार करा, तिचा इलाज करा. मान्य केलं नाही. जेव्हा वैद्य ते मध्य येऊन थांबले तर त्यांनी सांगितलं मी तुमच्या घरामध्ये येणार नाही. ते 4 भावंड घरामध्ये गेले आणि तो आई झोपलेली तो काठ उचलून आणला. तो हाताला असलेले हाताला गुंडाळले, म्हणजे त्या स्पर्श सुद्धा केला नाही आणि आईचा इलाज केला. त्या इलाजामध्ये आई वाचल्या आणि वाचल्यानंतर जेव्हा रामजी बाबा आणि आई जेव्हा त्यांनी विचार केला गेला सांगावं का नाही का नेमका काय प्रसंग घडला, तेव्हा त्यांना त्यांनी म्हणजे मनामध्ये ठरवलं का आता आपण सांगून टाकू. तेव्हा ते बोलले भीमाबाईंशी की जेव्हा मी तुझा इलाज करण्यासाठी पैसे वगैरे गेलो होतो तर सावकाराने मला अशी आठ टाकली की भीमरावांचं शिक्षण बंद करा. तेव्हा त्यांच्या आईचं वाक्य होतं, भीमराव 5 वर्षाचे असताना. भीमरावाची आई आज जरी मेली ना जिवंत राहणार आहे आणि ते खरं झालं आज सुद्धा. पुढे जाऊन जसजसं भीमरावांनी फक्त अन्यायाविरुद्ध वाचा फोडली, त्यांनी अंधश्रद्धाचं सुद्धा भरपूर काम केलं. साताऱ्यामध्ये 5 वर्षाच्या असताना त्यांनी जवळ तिथल्या डोंगू भावाचं सुद्धा सर्व कॅरेक्टर उघडं करून त्याला सुद्धा उघडं 5 वर्षाच्या असताना म्हणजे गरजत होता. त्यानंतर त्यांच्या आई आजारपणामध्ये त्यांचा